मदत कशा पद्धतीने? मदत तात्काळ मदत केली पाहिजे। शेवट प्रशासनाच्या पद्धतीने पंचनामे करते। जे शेतीमालाचं नुकसान झालं, जे जनावर वाहून गेले, ते पंचनामे चालू आहे। पण नुसते पंचनामे करून लोकांच्या आज खाण्याचं वांद आहे, आज दळणवळणाचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी आहे। त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेमार्फत तात्काळ लोकांना दळणवळणाचे रस्ते असू, जनावराला चारा असू, लोकांना किराणा असू, पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम आमच्या बरोबर आहे, ती तपासणी करते। आरोग्य विभागाची टीम आमच्या बरोबर आहे, ती माणसांची तपासणी करते। म्हणजे रस्ते पूर्ण करून देण्याचं काम आमचं या ठिकाणी चालू आहे। आरोग्य विभागाचं हॉस्पिटल पूर्ण पाण्याखाली गेलं, ते साफसफाईची मोहीम चालू आहे। अशी मोहीम या कमीत कमी 7 ते 8 गावामध्ये चालू आहे, ज्या ठिकाणी ढगफुटीमुळे नुकसान झालं त्या ठिकाणी चालू आहे। हे जे पूर यायचे कारण आहे, त्याला सर्वात जास्त महत्त्वाचं जे कारण म्हणजे अतिक्रमण. आता कारण काय आहे, कोणामुळे झालं, या दोष देण्याची वेळ नाही। आता लोकांना तात्काळ मदत केली पाहिजे। लोकांना उपासमारीची वेळ आली, त्यांना किराणा दिला पाहिजे, जनावर आरडात्यात त्यांना चारा दिला पाहिजे, लोकांना गावात दूध घेऊन जायचं सकाळचं म्हणल्यावर रस्ते नाही, ते रस्ते करून दिले पाहिजे, आरोग्य विभागाचं आरोग्य केंद्र चालू झालं पाहिजे। हे आमच्या समोर महत्वाचं आहे। त्यामुळे याच्या त्याच्यावर दोष देण्यात आता वेळ नाही राहिलेली। हे सगळं पूर्वपदावर आल्यानंतर मग आपण बघू कशामुळे झालं।